विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्रातील 5वं प्रकरण आहे मूलभूत हक्क भाग 2. या प्रकरणाचा अभ्यास आता आपण करणार आहोत. मूलभूत हक्क भाग 1 या पाठामध्ये आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केलेला आहे. स्वातंत्र्य, समता याचबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क याचा आपण अभ्यास केला. या पाठामध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचाही अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. भारत हे एक जगातील महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मागील इयत्तांमध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु त्यासंबंधी संविधानात काय लिहिलं आहे हे आपण या पाठातून जाणून घेणार आहोत. भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक संरक्षणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत 2 बाबींना परवानगी दिलेली आहे. ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत. थोडक्यात धार्मिक कर लादण्यास संविधानाने प्रतिबंध केलेला आहे. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. म्हणजेच शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्ष अशा स्वरूपाचे शिक्षण दिले जाते. देशाच्या विकासाच्या दृष्टीने आणि व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने यामध्ये विचार केला जातो. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती याबाबत आपल्या देशामध्ये खूप विविधता आहे. प्रत्येक धर्माचे सण उत्सव वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे इतरही अनेक बाबतीमध्ये विविधता असलेली आपल्याला आढळते. आपण वेगवेगळ्या धर्मातील जातीतील लोकांचे लग्न समारंभ पाहिलेले आहेत. यामध्येही आपल्याला वेगळेपण जाणवते. या सर्व बाबी त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात. आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिलेला आहे. त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य याचे तर जतन करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात. शोधा आणि चर्चा करा. संविधानाने किती भाषांना मान्यता दिलेली आहे? संविधानाने एकूण 22 भाषांना अधिकृत भारतीय भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था निर्माण केल्या आहेत? मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र भाषा संचालनालयाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था अशा विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी काय करावे लागेल? मित्रांनो, सामान्य लोकांना इंग्रजी येत नसल्याने न्यायालयात काय बोलले जाते हे त्यांना समजत नाही. निकालपत्राचा अर्थ कळत नाही. या अज्ञानाचा फायदा वकील लोक घेऊन पैसे उकळतात. कायद्याचे ज्ञान लोकांना होत नाही. सरकारी फॉर्म भरण्यासाठी लोकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. सरकारी योजनांची माहिती न झाल्याने त्यांचा लाभ मिळत नाही. हे सर्व टाळण्यासाठी मातृभाषेतून कामकाज चालण्यासाठी लोकांनीच शासनाला तसा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले पाहिजे. लोकांमध्ये जागृती घडवून आणली पाहिजे. दोन्हीकडे मराठी भाषेत काम चालले तर मराठी भाषा विकसित व्हायला मदत होऊन तिचा दर्जाही उंचावेल आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारचे आणि न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे आपल्याला वाटते. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे, हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची तरतूद संविधानानेच केलेली आहे. त्यानुसार न्यायालयालाही हक्कांचे संरक्षण करणे बंधनकारक ठरते. संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही. यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असे म्हणतो. हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते, त्याची शहानिशा करते
खरोखरीच हक्कभंग झाला आहे किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देते. हक्कभंगाचे काही प्रकार. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे. एखाद्या व्यक्तीला कोणतंही कारण नसताना किंवा कोणताही गुन्हा न करता त्याला जर अटक झाली असेल तर तो त्या व्यक्तीच्या संदर्भात हक्कभंग आहे. योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर गाव सोडण्यास प्रतिबंध करणे. आपल्या संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तीला देशाच्या कोणत्याही भागात वास्तव्य करण्याचे किंवा संचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. असे असताना जर एखाद्या व्यक्तीला योग्य कारणाशिवाय शहर किंवा गाव सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला तरी तो देखील हक्कभंगच आहे. तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी आणि औषधोपचार नाकारणे. तुरुंगात असलेल्या कैद्यांना अन्न पाणी आणि औषधोपचार मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि त्यामुळे तो नाकारता येत नाही. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहे. हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय कोणकोणते आदेश देऊ शकते त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. देहोपस्थिती, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. परमादेश, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. एखादी कृती जनतेच्या हिताची असेल तर अशी कृती करण्यासाठी न्यायालय शासनाला आदेश देऊ शकते. मनाई हुकूम किंवा प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. अधिकार पृच्छा, कोणत्या अधिकाराने ही कृती केली आहे असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. एखादा सरकारी अधिकारी एखाद्या सामान्य नागरिकावरती अन्याय करत असेल किंवा त्याचा हक्क नाकारत असेल अशा वेळेला न्यायालय त्या अधिकाऱ्याकडे जाब मागू शकते. उत्प्रेषण, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश. जर एखाद्या व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयामध्ये योग्य न्याय मिळाला नसेल तर ती व्यक्ती वरिष्ठ न्यायालयामध्ये खटला दाखल करून योग्य तो न्याय मागू शकते. सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य. निराधारांसाठी असणाऱ्या एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलेला तू निराधार दिसत नाहीस असे म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची ही कृती योग्य की अयोग्य. वरील प्रसंगात महिलेचा हक्कभंग झाला आहे असे तुम्हाला वाटते का? तिला दाद मागायची असेल तर तिनं कुठे जावे? वरील प्रसंगामध्ये महिलेचा हक्कभंग झालेला आहे. तिला जर यावरती योग्य न्याय मिळवायचा असेल तर तिने न्यायालयात जाणे योग्य आहे. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो. ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते. आपल्या हक्कांबरोबर आपली कर्तव्ये कोणती आहेत याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत.